तर महायुतीत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। विद्यमान आमदार असलेल्या जागांची अदलाबदल करणार नाही अशा प्रकारची ठाम भूमिका ही शिंदेंच्या शिवसेनेने घेतली। भाजपसाठी शिंदेंची शिवसेना ही डोईजड झाल्याचं बोललं जातंय, तर 90 जागांसाठी शिंदेंची शिवसेना ही आग्रही आहे। मात्र 90 जागा सोडण्यास भाजपचा नकार असल्याचंही कळतंय। राजकीय वर्तुळात यामुळे जोरदार चर्चा रंगलेल्या आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अमित शहांसोबत या दोघांचीही बैठक होण्याची शक्यता आहे, चर्चा करण्याची शक्यता आहे। महायुतीतील जागा वाटपाच्या तिढ्यावर दिल्लीत चर्चेची शक्यता वर्तवली जाते। शिंदे आणि फडणवीस हे जागा वाटपावर अमित शहांशी बोलणार आहेत। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले थेट दिल्लीहून। शिवाजी, खरं तर जी नियोजित बैठक आहे नक्षलग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांची, त्यानंतर मग शहांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा तिढा हा दिल्लीमध्ये सुटेल असं वाटतंय। एकीकडे शिंदेंची शिवसेना ही 90 जागांसाठी आग्रही असल्याचं समजतंय, भाजप 90 जागा देण्यास तयार नाहीये। एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा ट्विस्ट म्हणून जर पाहिलं तर अजित पवार आहेत आणि अजित पवार यांना किती जागा दिल्या जातात त्याच्यावरती शिंदे यांना किती जागा दिल्या जातात, भाजपकडे किती शिल्लक राहतात। मात्र जी माहिती मिळते भाजपचं असं म्हणणं आहे त्यांनी जास्तीत जास्त जागा लढाव्यात, कारण सध्या त्यांनी जास्त जागा लढल्या तर साधारण गेल्या वेळेच्या पेक्षा थोड्याफार कमी जागा येतील। मात्र बहुमताच्या आसपास सरकार स्थापन करताना अडचण येणार नाही, त्यामुळे 150 पेक्षा अधिक जागा भाजपला लढायच्यात। त्यांना 150 पेक्षा अधिक जागा दिल्या तर शिंदेंचं म्हणणं आहे की त्यांना 85 ते 90 जागा पाहिजेत आणि अशा सगळ्या याच्यामध्ये खाली कमी जागा उरतात त्या फक्त अजित पवार यांच्यासाठी। आता अजित पवार यांना सोबत घेतलं तर महायुतीला मोठा फटका बसेल असं एकंदरीत शिंदे चे जे मंत्री आहेत किंवा शिंदे गटातील जे आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेऊ नये असा शिंदे गटाचा आग्रह असणार आहे असं समजतंय। मात्र जर अजित पवार यांना सोबत घेतलं नाही, एकनाथ शिंदे यांना फटका बसणार नाही, त्यांना अधिकच्या जागा मिळतील आणि भविष्यामध्ये सरकार जरी आलं तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी अधिकची मंत्रिपदं मिळतील असा एक ग्रह पूर्ण एकनाथ शिंदे यांच्या गटामधून पाहायला मिळतो। मात्र दुसरा मुद्दा होतो की जर अजित पवार यांना सोबत घेतलं तर फटका भाजपलाही बसतोय, शिंदे यांनाही बसतोय आणि बाजूला केलं त्याचा फटका शिंदे यांच्यापेक्षा भाजपला जास्त बसतो। कारण ऑल ओव्हर या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चांमध्ये महत्त्वाची भूमिका किंवा महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की अजित पवारांच्या पक्षाचं नेमकं काय होणार आणि त्याकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।